हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन होय. काल इतकी मजा आली बिग बॉसमध्ये. मित्रांनो, हे लोक ना म्हणजे जे कंटेस्टंट्स आहेत ना बिग बॉसमध्ये विसरून जातात की बिग बॉस हा रियालिटी शो आहे. ओके. आणि शोची रंगत तेव्हाच वाढते जेव्हा त्याच्यामध्ये काही क्लुप्त्या, काही ट्रिक्स याही केल्या जातात. म्हणजे आपलं जे कॅज्युअल बिहेवियर असतं, रोजचं जे वागणं असतं त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा माणसं काहीतरी करतात ना, तेव्हा त्यातनं काहीतरी विनोद निर्माण होतो, काहीतरी असा हल्लकल्लोळ निर्माण होतो आणि त्याने शोची रंगत वाढते. त्याप्रमाणे मे बी की विशाल आणि अनुश्री यांनी विचार केला आणि त्याप्रमाणे त्यांनी अंडी चोरली. चोरली तर चोरली. आणि पण जेव्हा आता त्यांना माहिती होतं की ह्यांच्या लक्षात येणार, कारण ओंकारने जर त्याला बघितलं तर विशालने त्यालाही बघितलं असेल. ओके. पण त्याला वाटलं चला जरा फन करूया, त्याने लपवली, पण नंतर परतही केली, त्याने कबूलही केलं, काही तो प्रसंग त्यांनी वाढवला नाही. पण इथे म्हणजे काय विचारू नका, एवढा बोंबा बोंब की हो ह्यांच्या घरच्यावरच ह्यांच्या घरच्यांनीच ह्यांना शिकवलं, ह्यांच्या आईवडिलांनीच ह्यांना शिकवलं. हे कितपर्यंत योग्य आहे? आई वडील कधी मुलांना चोऱ्या करायला शिकवतात का? कधीच नाही. ही तुमची मस्ती असते जी लोक करतात. आई वडील कधीच असं वाईट शिकवत नाही. त्यामुळे ह्याच्यावर नंतर जे पॉईंट आऊट केलं रुचिताने ते योग्य केलं आणि सागरी खवळला हेही योग्य झालं. दिव्याने हे बोलणं योग्य नव्हतं, आई वडिलांवर जाणं हे. आणि तो ओंकार पण काय एवढा म्हणजे बावडटगिरी करतोय? अरे तू खेळायला आलाय, कमॉन. मला वाटतं हे लोकांना असे समाजात जास्त वावरलेले नाहीत, मित्रमैत्रिणींमध्ये वावरलेले नाहीत, त्यामुळे यांना कळत नाही कसा फन केला जातो, कशी मजा केली जाते. त्यामुळे मला काही हे पटलं नाही जी बोंबाबोंब झाली. ठीक आहे ना, मजेमध्ये पण घ्या काही काही गोष्टी. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट पण करा की मित्रांनो. बाय.